अजित पवार यांच्या भयंकर विमान अपघाताला आता 1 महिना पूर्ण होत येतोय। आज राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं। अधिवेशनाची सुरुवात अजित पवार यांच्या शोकप्रस्तावानं झाली। दादांना आदरांजली वाहताना स्वपक्षीय, सत्तेतले, विरोधातले अशा सगळ्याच नेत्यांचे डोळे आज पाणावले होते। प्रत्येकाच्या मनात दादांबद्दलच्या असंख्य आठवणी होता। प्रत्येक जण दादांबद्दल भरभरून बोलत होता। अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे जे आरोप झाले होते त्याबाबत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना शोकप्रस्तावामध्ये सुद्धा सुनावलंच। पण या सगळ्यामधून सुद्धा महाराष्ट्राला ज्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं ते मिळालंच नाही। दादांचा अपघात झाला की त्यामागे काही घातपात होता? विमान अपघातासंदर्भात 3 संस्था चौकशी करतायत, पण अजूनही एकाही संस्थेचा प्राथमिक अहवाल पूर्ण झालेला नाहीये। पण रोजच्या रोज अजित पवारांच्या अपघाताबद्दल नवे प्रश्न मात्र समोर येत आहेत। अजित पवार यांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स डॅमेज झाला हे विरोधातले नेते मान्य करायला तयारच नाहीयेत। अजित पवारांच्या मुलानं सुद्धा ब्लॅक बॉक्स जळाला यावर विश्वास ठेवणं कठीण असल्याचं म्हटलं। दादांच्या विमान अपघातासंदर्भात त्यांच्या कुटुंबियांकडून जाहीरपणे व्यक्त करण्यात आलेली ही पहिली शंका होती। राष्ट्रवादी काँग्रेसनं या अपघाताची सीबीआय चौकशी करावी अशीही मागणी केली आहे, तर दुसरीकडे विमानाचा पायलट हा आत्मघाती हल्लेखोर होता का अशी नवी शंका अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी उपस्थित केली आहे। गेल्या 25 दिवसात अपघाताबद्दल ज्या चर्चा झाल्यात त्यामुळे अपघाताबद्दल महाराष्ट्रात अनेकांच्या मनात शंका आहेत आणि जोपर्यंत तपास यंत्रणांचे अहवाल येत नाहीत तोपर्यंत शंका कायम राहतील। अजित पवार यांच्या आठवणींनी डोळे पाणावत असताना मनातल्या शंकेचं काहूर काही केल्या कमी होतच नाहीये। अजित पवार यांच्या विमान अपघाताचं गूढ वाढत चाललंय। अपघाताचं ठोस कारण अजूनही समोर आलेलं नाही आणि त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। अपघाताच्या तपासाबाबत आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला थेट इशाराच दिलाय। डिटेलमध्ये काही प्रमाणात डिटेलमध्ये जो तपास असेल तर आम्ही समजू योग्य दिशेने हा तपास त्या ठिकाणी सुरू आहे। पण उगाचच काहीतरी द्यायचं म्हणून त्यांनी दिलं तर मग मराठी माणूस काय असतो आणि महाराष्ट्र काय असतो हे मात्र त्या ठिकाणी या केंद्र सरकारला नाही तर तिथे असणारे जे एव्हिएशन मंत्रालय त्यांना आपल्याला दाखवावं लागेल असं आम्हाला वाटतं। विमानाच्या ब्लॅक बॉक्सचं नुकसान झालंय या माहितीवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही संशय व्यक्त केलाय। ब्लॅक बॉक्स ज्या जागेवर असतो तो विमानाचा जो भाग आहे तो जशाच्या तसा होता। दुसरी गोष्ट, ब्लॅक बॉक्स ज्या मटेरियलचा बनवलेला आहे ते मटेरियल आहे टायटॅनियम, म्हणजे 11,000 सेल्सिअसच्या आगीच्या म्हणजे 10 मध्ये सुद्धा त्या ब्लॅक बॉक्सला काही होऊ शकत नाही अशी परिस्थिती असताना सरळ सांगितलं जातं ब्लॅक बॉक्स जळून गेला। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी तर थेट हत्येची शक्यता व्यक्त केली आहे। पायलट सुमित कपूरनं विमानात आत्मघातकी हल्ला केला का हा सवाल मिटकरींनी केलाय। राजीव गांधीच्या वेळेस लिट्टीची सुसाईड बॉम्बर म्हणून आली होती का? ते एका सभेला चालले होते। तसा हा सुसाईड बॉम्बर नसेल, कुठं आहे कपूर? त्याची बायको पोहोचली ते तिसऱ्या दिवशी की माझा नवरा जिवंत आहे। आमचा प्रश्न हा आहे की डीजीसीए म्हणतोय 6 माणसं गेली तर एक माणूस गेला कुठं? मग या आरोपांना आणि चर्चांना पूर्णविराम मिळावा अशी इच्छा सर्वांचीच आहे, पण त्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाला या अपघातामागचं सत्य लवकरात लवकर समोर आणावं लागेल। कारण अजित पवारांचा अपघात कसा झाला हे जाणून घेणं महाराष्ट्राच्या जनतेचा अधिकार आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।